साथियों नमस्कार, आप देख रहे हैं एसएस न्यूज़ चैनल। साथियों आज की बड़ी खबर आ रही है महाराष्ट्र से, जहां पर शिक्षा प्रेरकों के धैर्य का बांध अब टूट चुका है। बैठक कर शिक्षा प्रेरकों ने सरकार पर वादा खिलाफी का आरोप लगाते हुए अब पुणे में महाआंदोलन की चेतावनी दी गई है। पूरी रिपोर्ट साथियों हम आप तक पहुंचाएंगे, जहां पर हाई कोर्ट के आदेश के बाद और लगातार संघर्ष के बाद भी शिक्षा प्रेरकों का बकाया मानदेय सरकार द्वारा नहीं दिया जा रहा है, जिसको लेकर आज शिक्षा प्रेरकों ने बैठक की है। महाराष्ट्र से आज की बड़ी खबर आ रही है, जहां पर शिक्षा प्रेरकों ने सरकार पर वादा खिलाफी का आरोप करते हुए महाआंदोलन की चेतावनी दी है। क्या जानकारी आ रही है महाराष्ट्र से, देखें पूरी रिपोर्ट और कमेंट के माध्यम से अपनी राय दें। गेल्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 10 वेळेस 3 टप्प्याला मानधन मिळालं। त्या 2-3 टप्प्यामध्ये मानधन मिळून सुद्धा आपल्याला 39,000 रुपये, जी की 19 महिन्याचे आपलं मानधन रुपलेलं आहे, ते टोटल होतंय 39,000 रुपये। तर त्या मानधनासाठी एकतर आपण साक्षर भारत योजनेचं आपण काम करून जर आपल्याला पैसा मिळत नसेल तर त्यासाठी आपण मुंबई, पुणे, संचालक साहेब, जिल्ह्यावर, तालुक्यावर आपण खूप वेळा आंदोलन करून सुद्धा आपल्याला आजपर्यंत यश आलेलं नाही। माझी या सगळ्या संघटनेच्या वतीने माझ्या प्रेरक प्रेरिका बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जेवढं जमल तेवढं आपण सगळ्यांनी या संघटनेला म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण जी काही योजना आहे त्या नव साक्षरता 2/7/2012 ते 31/3/2015 या कालावधीतील थकीत मानधन हे 100% आपल्याला मिळवून देण्यासाठी आता काही जणांनी आपल्या प्रेरक प्रेरिका बंधू भगिनींनी तर हे आशाच सोडलेली आहे की हे पेमेंट काय आपल्याला मिळण्याची शक्यता कमी आहे असं बरेच जण म्हणतात। ही जी आपल्याला संख्या जी आहे त्याच्यामुळे कमी संख्या आहे, कारण या योजनेमध्ये ही योजना 2018 ला बंद पडलेली आहे। राहिलेले जे पेमेंट आलं आता ह्याच्यानंतर काय पेमेंट येणार नाही अशी सगळ्यांची आशा झालेली आहे। माझी सर्व माझ्या प्रेरक प्रेरिका बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपल्या राहिलेल्या पेमेंट विषयी आपण आशा सोडू नये। 100% आपलं जे मानधन आहे 101% आपण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू। राहिला विषय नवीन योजना सुरू झालेली आहे नव भारत साक्षरता योजनेमध्ये, त्या योजनेमध्ये आपल्याला स्वयंसेवकपदी नेमणूक मिळावी त्यासाठी एक आपला मुद्दा आहे, तर त्यामध्ये 100% आपल्याला घेण्यात यावं। आणि राहिला विषय शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे। हे काल परवा जिल्हा परिषदेला आता आपल्यामध्ये सुद्धा प्रेरक प्रेरिकेमध्ये ह्या संघटनेमध्ये बीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत, पण या योजनेमध्ये आपल्या एकाही कुठल्या प्रेरक लोकांना जिल्हा परिषदला घेण्यात आलेलं नाही। त्याच्यासाठी आपली एक मागणी आहे की जे शासकीय शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला घेण्यात यावं। एक त्याच्यात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्हा परिषदला एक जागा आहे, तर त्या जागेवर सुद्धा आपला विचार करण्यात यावा, कारण गेल्या 18 मार्च 2000 आपण इतके दिवस आपण काम करून एकतर काम केलंय म्हणजे आपल्याला जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकामार्फत जरी आपल्याला ऑर्डर असल्या तरी आपण शासकीय काम केलेलं आहे आणि शिक्षण विभागाच्या संबंधित आपण काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आपली एक महत्त्वाची जी मागणी आहे की आपल्याला जरी डीएड बीएड झालेला जरी असेल तरी सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा कुणी डीएड झालेले आहेत, कुणी बीएड झालेले आहेत, त्याच्यासाठी आमचा विचार करण्यात यावा ही एक त्याच्यात मागणी आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कुठलेही शासकीय काम केल्याच्या नंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्फत एक अंशकालीन म्हणून एक दर्जा होता, तर आपण शासकीय काम केलेला असल्यामुळं अंशकालीनचा एक दर्जा आपल्याला देण्यात यावा। भले आम्ही आता आपल्या प्रेरक प्रेरिका या संघटनेमध्ये 50% लोक वयोमानानुसार यजमार झालेले आहेत। जर अंशकालीनचा जर दर्जा मिळाला तर 100% कदम सर असू द्या, समजा मी असू द्या, घोरपडे सर असू द्या, जे कोणी वयस्कर आहेत, अंशकालीनचा जर दर्जा भेटला तर त्याच्यामध्ये सगळ्यांना काही लोकांना तर 100% चान्स मिळू शकतो। ही एक मागणी आहे आणि सर्व मागण्यापेक्षा एक नवीन एक महाराष्ट्र शासन व केंद्र शासन भले हे भारतीय जनता पार्टीचं व शिवसेनेचं जरी असेल तर या मुख्यमंत्री योजना दूत म्हणून एक सगळ्याला कुणाला माहिती असेल नसेल, मुख्यमंत्री योजना दूत म्हणून एक ग्रामपंचायत लेवलला एक पद त्यांनी तयार केलेलं आहे। भले ते पद
त्यांची जी काही शासनाच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या, त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मतं घेण्यासाठी जरी एखाद्या वेळी त्यांनी योजना सुरू केलेली असेल आणि ते एक पद जी केलेलं आहे ते पद भले त्यांनी पुण्याच्या माध्यमातून तयार करणार, कारण त्यांची चर्चा होण्यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचा जे काही प्रचार व्हावा म्हणून जरी करत असले तर ते पद जे आहे ग्रामपंचायत लेवलला 100% आपल्याला प्लस पॉइंट पद आहे. आपण 2000वर काम केलेलं आहे, पण हे जी मुख्यमंत्री योजना दूत म्हणून जे पद आहे ते महिन्याला 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या योजनेपेक्षा एकतर आपलं मानधनाचा मुद्दा आणि बाकीच्या 2-3 जर पॉइंट सोडले की मुख्यमंत्री योजना दूत मध्ये प्रेरक प्रेरिकांना घेण्यात यावं म्हणून त्याच्यामध्ये एक आपण मुद्दा मांडलेला आहे. आणि त्याच्यात एक त्यांची एक मध्ये एक कृती आहे, वय त्याचं 18 ते 35 वर्ष राहावं. पण त्याच्यात बरेचसे आपले आता यजमार झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण एक पॉइंट टाकत आहेत 18 ते 35 वय न करता 18 ते उलट थोडं 18 ते कमीत कमी 50 तरी करावं, किंवा ज्यांना शासकीय कामाचा किंवा आपण गाव लेवलला तर डोर टू डोर फिरून आपण सर्वे सुद्धा केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण गाव लेवलचा आपल्याला सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे योजना दूत म्हणजे काय, शासनाची जी बी काही कुठली योजना आहे ती योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोच करवायची आणि त्याच्यामध्ये वयाची अट लागू न करता ती अट रद्द करण्यात यावी असे एक आपण हे पॉइंट करतोय. आणि महत्वाचं म्हणजे ह्या मुख्यमंत्री योजना दूत योजनेमध्ये जर आपणाला जर घेण्याची आपण जर मागणी करतच आहोत, जर तसा जर आपण विचार केला, शासनानं आपल्याविषयी थोडं प्लस पॉईंट जर दाखवलं तर मग तर दुधात तर तिने आपण आजची जी मीटिंग लावली पॉइंटला धरून तर या मीटिंगसाठी आवर्जून उपस्थित राहिला